सामना सुरू करायचा आहे. एक धाव घेण्यात यश. अमित याला 2 चेंडूत 4 धावा. तीन चेंडू 5 धावा. 5 धावा 3 चेंडू. स्वयं मारा अरविंद याचा. एका धावेने भर. धावसंख्या होते 6. चार चेंडू 7 धावा. या षटकातील शेवटचे 2 चेंडू. संघाची धावसंख्या झाली 8. आणि षटकाखेर संघाची धावसंख्या झाली आहे 9. पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या झाली आहे 9. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय तो सर्वेश. सामना करतोय अमित. अमिताला एक धाव घेण्यात यश. त्याचबरोबर संघाची धावसंख्या होते 10. नॉट आउट. निर्धाव चेंडू सर्वेशाचा. आणि स्वयं विकेट देतोय तो बिट्टू. उत्कृष्ट असा फटका प्रितेशच्या बॅट मधून. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या होते 14. लालबाग परळमधून दोन्ही असे बलाढ्य संघ. मुंबईचा राजा गणेश गल्ली विरुद्ध काळा चौकीचा महागणपती. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज. निर्धाव चेंडू.
दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या होते आहेत 14. बॉक्स विश्वातील फेमस शॉट, टॅप शॉट. 2 षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे ती 15. यापुढील होणारा सामना, अंतिम सामना अँटॉप हिलचा महाराजा विरुद्ध आता चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ. मुंबईचा राजा या संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहे आपल्या समोर संचित. त्याचा सामना करतोय प्रितेश. संचित विरुद्ध प्रितेश. उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू प्रितेश याला. आणि हा त्रिफळाचीत होतोय प्रितेश. चांगला चेंडू टाकलाय यॉर्कर स्वरूपात आणि त्रिफळाचीत होतोय प्रितेश. आपल्या समोर राज. नवीन फलंदाज राज विचारे. टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत खेळाडू राज विचारे सामना करेल संचित याचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 षटकानंतर काहीशी धावसंख्या स्थिर राहिली आहे. अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते 16. उत्कृष्ट असा रिवर्स फटका. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 17. 2 चेंडू बाकी आहेत. आता चालू असलेला सामना उत्कृष्ट असा चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा वेग होता ह्या चेंडूत, पण 1 धाव घेण्यात यश आलंय आणि धावसंख्या झाली 18. उत्कृष्ट असा रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न. गचाळ असे क्षेत्ररक्षण. तीन षटकाखेरीज धावसंख्या झाली 19. गचाळ असं क्षेत्ररक्षण गोलंदाजाच्या मार्फत. राज विचारे याला एक जीवनदान मिळालंय. पाहूया शेवटच्या षटकामध्ये आपल्या संघासाठी किती धावा मिळवतोय आणि मुंबईचा राजा गणेश गल्ली या संघाला विजयासाठी किती धावांचं लक्ष उभं करतायत पाहूया या पुढच्या षटकामध्ये. 3 षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे 19. 2 गडी बाद. धावसंख्या झाली 19.
मुंबईचा राजा गणेश गल्ली या संघाकडून चौथं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहे. हर्षल आणि हा फलंदाज धावबाद होतोय. राजविचारे तंबूत परततोय. काळा चौकीचा महागणपती या संघाकडून नवीन फलंदाज येतोय तो. आदित्य व्हाइट बॉल. धाव संख्येत एक ने वाढ. धाव संख्या होते 20. उत्कृष्ट असा टॅप शॉट. धाव संख्येत एक ने वाढ. धाव संख्या होते 21. एक चोरटी धाव घेण्यात यश येत आहे आदित्याला. आणि आदित्य तंबूत परततोय. धाव संख्या होते ती 22. नवीन फलंदाज आलाय तो उत्कर्ष. आणि हा त्रिफळाचीत होतोय उत्कर्ष. चांगला कमबॅक करतोय तो. गोल नवीन फलंदाज आलाय तो अमेय. काळा चौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ काळा चौकीचा महागणपती विरुद्ध मुंबईचा राजा गणेश गल्ली असे दोन बलाढ्य संघ. उपांत्य फेरीचा सामना. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धाव संख्या झाली ती 22. उत्कृष्ट असा फटका. आणि मुंबईचा राजा गणेश गल्ली या संघाला विजयासाठी 24 धावांचं लक्ष्य
दक्षित उत्कृष्ट असा फटका. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते 2. विजयासाठी 22 चेंडूत 22 धावांची गरज. उत्कृष्ट असा ऑफ ब्रेक असा चेंडू, त्यावर टॅप शॉट मारून 1 धाव घेण्यात यश आलंय ते दक्षित याला. उत्कृष्ट असा फटका. थोडस गचाळ असे क्षेत्ररक्षण, परंतु धावसंख्या मिळते ती 1. एक धाव घोषित स्वरूपात मिळतोय दक्षित याला. मी तेथे उभे असलेल्या सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतो की त्यांनी लाईनच्या आतमध्ये जायचं आहे. व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. व्हाईट बॉल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते धावसंख्या झाली ती 6. उत्कृष्ट असा ऑफ ब्रेक, तेवढा चांगला फटका. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या आहे ती 7. अजूनही मुंबईचा राजा या संघाला विजयासाठी 18 चेंडूत 17 धावांची गरज. या सामन्यातील विजयी संघ प्रवेश करेल अंतिम सामन्यात. दोन्ही असे लालबाग परळ मधील बलाढ्य संघ मुंबईचा राजा गणेश गल्ली विरुद्ध काळा चौकीचा महागणपती. गणेशोत्सव मंडळामधील एक मैत्रीपूर्ण अशी स्पर्धा बल्लाळेश्वर चषक. काळा चौकीचा महागणपती या संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहे अमित पार्टे. सामना करेल दक्षित. उत्कृष्ट असा रिव्हर्स फटका आणि हा फलंदाज. पाहूया धावचित होतोय का. अमय याचं चांगलं असं क्षेत्ररक्षण. पंच देवेंद्र शेनवेकर, श्रीनंदन नांदोसकर यांचा निर्णय आपल्याला लवकरच कळेल. आणि फलंदाज धावबाद होतोय. बँजो धन्यवाद. नवीन फलंदाज मुंबईचा राजा या संघाकडून आलाय तो अरविंद. उत्कृष्ट असा टॅप शॉट, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते 8. उत्कृष्ट असा टॅप शॉट, पण तेवढंच चांगलं कलेक्शन आणि फलंदाज धावबाद. गणेश गिली संघाला दुसरा धक्का बसलाय. 2 गडी तंबूत परतले आहेत. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेत.
चुकीची दुरुस्ती. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू पूर्ण झाले आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. उत्कृष्ट असा फटका आणि एक धाव घोषित स्वरूपात मिळते. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाली आहे ती 10. अजूनही विजयासाठी 13 चेंडूत 14 धावांची गरज. उत्कृष्ट असा फिरकी चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. चांगला कमबॅक करतोय अमित. धावसंख्या होते 2 षटकाखेरीस 10. अजूनही 12 चेंडू 14 धावांची गरज. 14 धावा 12 चेंडू. पाहूया कोणता संघ विजयी होतोय. मुंबईचा राजा विरुद्ध काळा चौकीचा महागणपती. दोन्ही असे बलाढ्य संघ आमने सामने. पाहूया कोणता संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतोय. 12 चेंडू 14 धावा. 12 चेंडू 14 धावा. काळा चौकीचा महागणपती या संघाकडून नवीन गोलंदाज. तिसरं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक असं पहिलं षटक यश. उत्कृष्ट असा चेंडू आणि हा गडी धावबाद होतोय का पाहूया. चांगलं असं क्षेत्ररक्षण आदित्यच्या मार्फत. पहिल्या षटकात थोडस वर्चस्व होतं. बल्लाळेश्वर चषक 2025 उपांत्य सामना. उपांत्य फेरीचा सामना. कुलदीप. उत्कृष्ट असा फटका आणि हा गडी पुन्हा एकदा तंबूत परततोय. 2 चेंडू 2 गडी तंबूत परतले आहेत. दहा चेंडू 14 धावांचं लक्ष. अजूनही आहे ते मुंबईचा राजा या संघाला. 10 चेंडू 14 धावा. या सामन्यातील विजयी संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल. उत्कृष्ट असा फटका. गचाळचं क्षेत्ररक्षण आणि हा सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या झाली आहे 14. 9 चेंडू अजूनही 10 धावांचं लक्ष. 9 चेंडू 10 धावा. उत्कृष्ट असा फटका आणि एक धाव घोषित स्वरूपात मिळते. बल्लाळेश्वर चषक 2025 आम्हाला सहकार्य करणारे गोल्डन क्रश निलेश इंदब यांचे आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो. तसेच हॉटेल मालवणी क्लब यांचेही आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या मंडळाचे विश्वस्त श्री सुधाकर बबन मुंडे त्यांचे सुपुत्र शुभम सुधाकर मुंडे आणि यश सुधाकर मुंडे यांनी
अमृत महोत्सवी वर्षासाठी बाल गणेश मंडळ यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आम्ही त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. एकच धाव मिळते आताच्या चेंडूवर. उत्कृष्ट असा फटका. एक धाव घेण्यात यश येत आहे मुंबईचा राजा या संघाला. शेवटचा एक चेंडू तिसऱ्या षटकातील. निर्धाव असा चेंडू पाहूया. पंच प्रतीक भोसले, आदित्य नाईक आणि प्रणय पालव आपल्याला लवकरच आपला निर्णय कळवतील. पाहूया समीकरण काय होत आहे शेवटच्या षटकात. शेवटच्या षटकात 6 चेंडूत 8 धावांची गरज असेल मुंबईचा राजा या संघाला उपांत्य फेरीत जाण्यासाठी. पाहूया कोणता संघ विजयी होतोय, मुंबईचा राजा की काळ चौकीचा महागणपती. उपांत्य फेरी आता चालू असलेला सामना. तसेच बल्लाळेश्वर चषक 2025 या चषकासाठी आपल्याच विभागातील साई स्पोर्ट्स रोहन काडगे यांनी सुद्धा जे सहकार्य केलं त्याबद्दल बाल गणेश मंडळातर्फे त्यांचे जाहीर आभार. तसेच ह्या बल्लाळेश्वर चषकासाठी आपल्या विभागातील तसेच बल्लाळेश्वर चषक या स्पर्धेसाठी आपल्याला जे सहकार्य लाभलं लंबोदर क्रिएशन, रोहन सावंत यांचे सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतो. 6 चेंडूत 8 धावांची गरज. पुन्हा एकदा परतूया आपल्या चालू असलेल्या सामन्यात. काळा चौकीचा महागणपती विरुद्ध मुंबईचा राजा गणेश गल्ली. 6 चेंडू 8 धावा, 8 धावा 6 चेंडू. पाहूया कोणता संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतोय. 6 चेंडू 8 धावा. नवीन गोलंदाज येतोय काळा चौकीचा महागणपती या संघाकडून. राज विचारे सामना करेल. सर्वेश. एक धाव मिळते. धाव संख्या 1 ने पुढे सरसावते. धाव संख्या होते ती 17. मी सर्व क्रिकेट रसिकांना विनंती करतो की चालू असलेला सामना एकदम उत्कृष्ट असा फटका. धाव संख्येत 1 ने वाढ होते. धाव संख्या पुढे सरसावते 1 ने. धाव संख्या होते ती 18. 4 चेंडूत 6 धावांचं लक्ष्य.
व्हाईट बॉल. पंच देवेन यांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. व्हाईट बॉल. 4 चेंडूत 5 धावांचं लक्ष. वाहनांना जाऊ द्या, वाहनांना जाऊ द्या. उत्कृष्ट असा फटका आणि सीमा रेषा पार षटकार. अशा रीतीने मुंबईचा राजा गणेश गल्ली हा संघ याने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. सर्वेश याने उत्कृष्ट असा षटकार मारून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.